श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्या घरातील स्त्री फक्त या 3 गोष्टी नित्यनेमाने करते त्या घरात बरकत आणि भरभराट येते. जी स्त्री रोज फक्त या 3 गोष्टी नित्यनेमाने करते तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरते. अशी स्त्री श्रीमंती पैसा आकर्षित करते. महिलांनो, तुम्ही जर का या 3 गोष्टी रोज नित्यनेमाने तुमच्या घरात करायला सुरुवात केली, तुम्ही करून बघा. फक्त 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. आणि हीच गोष्ट तुम्ही जर 21 दिवस कंटिन्यू केली तर 100% बदल होणारच. पण जर तुम्ही हे कायम करत राहिलात तर एक दिवस असा येईल श्रीमंती तुमच्या पायाशी लोळून घेईल. हा काही जादूटोणा नाही, हा आहे श्रद्धा, नित्यनेम, सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीची कृपा यांचा संगम. आज मी तुम्हाला सांगणार आहे या 3 दिव्य गोष्टींबद्दल, ज्या रोज केल्या तर लक्ष्मी आणि पैसा चुंबकासारखा तुमच्या घराकडे खेचला जाईल. पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची शुभ सुरुवात. सकाळ हा दिवसाचा पाया असतो. जसा पाया मजबूत तसं इमारत मजबूत. सकाळी आपण कसा विचार, कोणत्या भावना आणि कोणत्या ऊर्जेने दिवसाची सुरुवात करतो यावर संपूर्ण दिवसाचा परिणाम ठरतो. म्हणून डोळे उघडताच सर्वात आधी आपल्या हातांकडे पहा. आपल्या हातांकडे. हे हात तुमचं नशीब घडवतात, घर चालवतात, सुख आणतात. याच हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद वास करतात. त्या क्षणी हा पवित्र मंत्र म्हणावा. उठताच क्षणी कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलेतू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. याचा अर्थ हातांच्या अग्रभागी लक्ष्मी माता वास करतात, म्हणजे धन, समृद्धी, वैभव मध्यभागी. सरस्वती म्हणजे विद्या, बुद्धी, ज्ञान हातांच्या मुळाशी. गोविंद म्हणजे शक्ती, सत्य, संरक्षण. सकाळी हा मंत्र म्हटल्यास तुम्हाला त्या दिवसात संपत्ती, विद्या, शक्ती तिन्हींचा आशीर्वाद मिळतो. यानंतर अजून पाय जमिनीवर ठेवू नका. पृथ्वी ही आपली माता आहे. तिला स्पर्श करण्यापूर्वी क्षमा मागा, तिचा आशीर्वाद घ्या आणि हा दुसरा मंत्र म्हणा. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शन क्षमस्व मे. याचा अर्थ म्हणजे समुद्र हे जिने वस्त्र म्हणून धारण केले, पर्वत ज्यांचे स्तन आहेत आणि जी विष्णूची पत्नी आहे त्या धरती मातेला पाय ठेवताना माझ्याकडून होणाऱ्या स्पर्शाबद्दल क्षमा मागतो. हे 2 मंत्र फक्त शब्द नाहीत, ही ऊर्जा आहे. यांनी दिवसाची सुरुवात केली तर मनातली भीती, नकारात्मकता नाहीशी होते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक शक्तींचा प्रवाह सुरू होतो. दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्याचं गुप्त रहस्य. उंबरठा म्हणजे घराचं तोंड. येथूनच सुख, समृद्धी, पाहुणे, देवता आणि ऊर्जा घरात येतात. पण याच मार्गाने नकारात्मक ऊर्जा, वाद, गरिबी, अडचणी देखील घरात येऊ शकतात. म्हणूनच सकाळी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घराचा दरवाजा उघडता त्याआधी एका लहान पातेल्यात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात 2 वस्तू मिसळा. एक म्हणजे खडे मीठ, नकारात्मकता शोषून घेणारं आणि शुद्धी करणारे. दुसरी म्हणजे हळद, लक्ष्मीला प्रिय आणि पवित्रता, वैभवाचं प्रतीक. हे पाणी उंबरठ्यावर शिंपडा. याने घरात प्रवेश करणारी प्रत्येक ऊर्जा सकारात्मक होते. घरात पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक शक्ती शुभ होऊन येते. तिसरी गोष्ट म्हणजे दिव्याचा तेज आणि लक्ष्मीचं आगमन. तुळशीजवळ आणि उंबरठ्याजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात लवंग आणि कापूर टाका. देवपूजा करून झाल्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात 1 लवंग आणि 1 कापूर टाका. आता हे का टाकायचं, हे कशासाठी, तर तिळाचं तेल पाप नष्ट करणारं आणि धन आकर्षित करणारं असतं. लवंग लक्ष्मीला अतिप्रिय असते. घरात ऐश्वर्य आणणारी लवंग आहे. आणि कापूर नकारात्मकता जाळून टाकणारं, वातावरण सुगंधी करणारा. हा दिवा लावल्यावर त्याचा प्रकाश आणि सुगंध लक्ष्मीला घरात खेचतो. तो प्रकाश म्हणजे आमंत्रण. माता, आमच्या घरी या, आमच्या उंबरठ्यावरून आत या.
आता चौथी गोष्ट म्हणजे स्वच्छतेतून श्रीमंती. फरशी पुसताना खडे मीठ आणि हळद हे त्या पाण्यात मिसळा. दररोज फरशी पुसताना पाण्यात खडे मीठ आणि जमल्यास हळदसुद्धा टाका. याने घरातील प्रत्येक कोपऱ्यातील नकारात्मकता नाहीशी होते. धनाचे अडथळे दूर होतात. घरात लक्ष्मीची पावलं उमटतात. स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी नाही, ती आर्थिक भाग्यासाठी, समृद्धीसाठी, सुखासाठी महत्त्वाची आहे. या तीनही गोष्टी एकत्र केल्यास रोज एकत्र केल्यास त्याचा परिणाम असा होतो. पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक, लक्ष्मीचं दर्शन घेऊन. दुसरी गोष्ट घराचा प्रवेशद्वार शुद्ध आणि शुभ ऊर्जेने भरून. तिसरी गोष्ट केल्याने लक्ष्मी घरात खेचणारा प्रकाश आणि सुगंध. चौथी गोष्ट म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची संपवणारी. आता हे सगळं रोज श्रद्धेने, प्रेमाने आणि सातत्याने केलं तर 7 दिवसात फरक दिसेल, 21 दिवसात बदल जाणवेल आणि कायम करत राहिलात तर श्रीमंती तुमच्या पायाशी लोळण घेईल. मित्रांनो, या 3 गोष्टी ज्या घरात नित्यनेमाने रोज केल्या जातात तिथे खरोखरच लक्ष्मीचा स्थायी वास होत राहतो. म्हणूनच लक्ष्मीला घरात खेचून आणण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या. नित्यनेमाने फक्त या 3च गोष्टी करा, ज्या तुमचं आयुष्य बदलतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.